नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी कपिल पाटील, कृषी सल्लागार. सर्व शेतकरी बांधवांचे चंद्राई कृषी सेवा केंद्र हानेगाव, तालुका देगलूर, जिल्हा नांदेड याचे अभिनंदन. आणि सर्वप्रथम सांगण्याचे तात्पर्य हे आहे की हे आमचे दादा आलेले आहेत पांडुरंग पाटील. यांना आपण तुरीच्या शेवटच्या फवारणीमध्ये हे डिफेंडर या औषध दिलेले होतं, कीटकनाशक आहे डिफेंडर कीटकनाशक दिले होतं. सोबत आपण काय करते, दाण्याची साईज वाढण्यासाठी 0050 हे नोवा ॲग्रोटेक कंपनीचा वापर केलेला होता. त्यामुळे फवारणीसाठी दिलं होतं. आणि त्यांच्या तुरीला सुरुवातीच्या काळामध्ये बऱ्यापैकी अळीचा प्रकार होता. आणि विशेष म्हणजे काय होतं, त्यांचे एक म्हणणं होतं की प्रत्येक वर्षाला आपण त्यांना कीटकनाशक वापरल्याच्या नंतर काय होत होता, म्हणजे समजा एका तुरीच्या शेंगामध्ये 5 दाणे असतात, त्याच्यातले 3-4 दाणे खूप चांगले असतात. एक दाणा जे असतं ते अडकणा मुक्का दाणा असं म्हणतात ना, तसं काही प्रकार होऊ लागला होता. मग यांची प्रतिक्रिया आम्हाला असं जाणवल्याच्या नंतर आम्ही त्यांना एक अभ्यासपूर्वक एक कीटकनाशक आणि वॉटर सोल्युबल खत दिलं होतं. आपण हे दिल्याच्या नंतर यांच्या तोंडून आपण जाणून घेऊ की हे औषध मारल्यापासून यांची काय काय परिणाम झालेले आहे आणि कितपत त्यांचं वापरल्याच्या नंतर बेनिफिट झालेले आहे, हे त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. दादा बोला. नमस्कार. मी आज चंद्राई कृषी सेवा केंद्र हानेगाव येथे आमचे कपिल दादा कुतमापूर यांच्याजवळ मी गेल्या 20 वर्षापासून औषधी खरेदी करतो. आम्हाला विश्वास आहे की यांना अनुभव आहे, ॲग्री केलेले आहेत, म्हणून आम्ही इथं खरेदी करता. आणि त्याप्रमाणे दरवर्षी मी दादा सांगितलं की बाबा तुरीला दादा अडकण होऊ लागली किंवा सोप राहू लागले, 1-2-3 दाणे चांगले आणि 1-2 दाणे खराब असं काही होऊ लागले. त्याच्यावर मग आळी मोठमोठी आहे. मी म्हटलं की बाबा 1 महिन्याच बघूच नाही, लास्ट फवारणी दादा द्या तुम्ही असं म्हटल्यावर त्यांनी मला हे डिफेंडर औषध आणि हे NPK नावाचं काहीतरी खत आहे मला असं देण्यात आलं. मग दिल्यावर चांगलं मिश्रण करून घ्या आणि चांगल्या प्रकारे हलवा. नेहमी मी औषध लोक काही म्हणो, औषध हातात घेऊन मी काळी भिडीनं इगरीत नाही. त्यांना सुद्धा मी सांगितलेलं आहे, मी हाताने ढवळतो. हाताने ढवळून फवारा झाल्यावरच हात वगैरे साबण वगैरे लावून मग मी ते फवारणी करत असतो. आणि फवारे तर करणारे आपले त्यांना म्हणजे मजूर लोकांना त्यांना आपण सांगता फवारेवाल्यांना की फिर कर बाबा, म्हणजे सणाना असं पळत जाऊ नको. ते आम्हाला हेच मार्गदर्शन दिलेले असतात. तर त्याप्रमाणे मी हे मारून आता मी पाहिलेलं आहे. ते दाणे जे मुके असतात आता दिसत नाहीत आणि अडचणीचं आता काही नाव राहणार नाही शिल्लक असं मला वाटत आहे. दादा ताई, मारल्यापासून हे जे तुम्ही औषध मारलात, हातात पकडा, औषध मारल्याच्या नंतर तुम्हाला मारण्याच्या पूर्वी आणि मारल्याच्या नंतर काय बदल वाटते आपल्या तुरीच्या पिकामध्ये? ते चांगलं चट्टा वगैरे, आळी वगैरे मेली सर्व? आळी तर छटकीला गेली एका तासात. हा, परत मध्ये मुक्कदाना अडकण्या वगैरे काही प्रतिक्रिया वाटत नाही. चांगलं जे शेंग सोप वाटत होते आता ते दबर टणक वाटलं. बरोबर. आणि पहिले नकर फुल थोडस असंच होतं, परंतु आता ते गप गप नकर धरू लागले. बरं, आता हे मारल्यापासून तुम्ही समाधानकारक आहात? समाधान. बरं, आता इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता औषधाबद्दल? हे सांगू इच्छितो की बाबा हे अतिशय हे तर औषध चांगलं आहे, पण त्याच्यापेक्षा हे जे कपिल बाबुरावजी पाटील कुतमापूरकर चंद्राईचे जे अध्यक्ष आहेत, हे जे दुकानदार मालक आहेत, त्यांचा अनुभव अतिशय चांगला आहे. मी गेल्या 20 वर्षापासून तुम्हाला इमानदारीनं सांगतो, मला कधी घाटा झालेला नाही. यांच्यापासून औषध नेल्यापासून मला चांगलं झालेलं आहे. मी आनंदी आहे. मी नेहमी यांच्या सोबत व्यवहार करणारच आहे. तिथे गॅरंटी आहे. बरं, आता इतर शेतकऱ्यांना आपण काय सांगू इच्छिता? हे मारल्याच्या नंतर मी समाधानकारक आहे, माझ्या शेतीचं कीड वगैरे गेलेले आहे आणि तुरीचं दाणा जाड झालेले आहे, या औषधाचं खूप मला बेनिफिट झाले. पण इतर शेतकऱ्यांना तुम्ही हेच औषध मारा असं सांगू इच्छिता? हो, 100% हेच मारा. अनेक औषधं निघालेली आहेत, पण ह्याच्या पुढे कोणतं औषध आता नाही.
असं मला वाटू लागलं. ओके 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 दादा, धन्यवाद. तुम्ही वेळातला वेळ काढून आम्हाला मार्गदर्शन, तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आलो, आमच्या पद्धतीने तुम्ही केला, त्यामुळे धन्यवाद. ओके दादा, धन्यवाद. आजकालची शेती ही तुमच्यावर आहे की फवारणी नाही. असेल तरच शेती आहे. फवारणी आणि औषध नंबर 1 असेल तर शेती आहे, नाहीतर शेतीला अर्थ नाही. ओके दादा, धन्यवाद.